नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही आलो आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सातपुडा पर्वताच्या सुंदर कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरामध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मनुमातेचे दर्शन घेणार आहोत आणि इथला निसर्गरम्य धबधबासुद्धा बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मनुदेवीची ही तिथली अशी मस्त अशी मूर्ती आहे। मी सकाळी लवकरच उठून पहिला नाश्त्याला करून घेतला। माझ्या मिस्टरांना उपवास असल्यामुळे मी भगरच करून टाकला आणि मी पण त्याचाच नाश्ता केला आणि आम्ही सकाळीच निघालो आहे मनुदेवीला जाण्यासाठी। मनुदेवी हे ठिकाण सातपुडा डोंगर रांगामध्ये अत्यंत घनदाट जंगलात वसलेलं आहे। जळगाव शहरापासून हे साधारणतः 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे। इथला रस्ता घाट रस्त्यासारखा आणि वळणावळणाचा आहे, जिथून आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर दिसतो। ते तर तुम्ही पाहतच आहात किती मस्त आहे। तर आणि आणखीन याच्या पुढे पण खूप छान मस्त आहे। हे तर जी रस्त्याने लागलेली आजूबाजूची शेती आहे ती आहे आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं। पाहू शकता तुम्ही, बद्दल होती। पावसाळ्यात कुठं फिरायला जायची मजाच काही वेगळी। आणि ही आहे तापी नदी, जी मी फक्त पुस्तकातच वाचली होती, आज मी पाहिली पण आहे। खूप मोठी अशी नदी आहे, नदीचं पात्र पण खूप मोठं आहे आणि खूप लांब अशी नदी वाटत आहे। खूप मस्त आहे नदी पण। इथून आम्ही आता पुढे जाणार आहे। लंबा असा मस्त पूल आहे मोठा आणि ही आहेत पूर्ण अशी केळीची झाडे, जी खूप मस्त वाटत होती। पूर्ण रस्त्याने अशी केळीचीच झाडे होती, खूप भारी वाटत होतं। पाहू शकता तुम्ही किती छान वाटत आहे। तर सर्वकडे अशी झाडच झाड आहेत इकडे आणि रस्त्याने पण खूप वाहनाची गर्दी कमी राहते। फक्त मनुदेवीला जाण्यासाठी नवरात्रमध्ये आणि पावसाळ्यातच खूप जास्त गर्दी असते। अजून एवढी काही गर्दी झालेली नाही आहे तिथे, जशी पाहिजे तशी खूप कमी प्रमाणात अशी गर्दी आहे। अजून जेव्हा जास्त पाऊस पडणार तेव्हा खूप जास्त गर्दी होती तिथं, कारण की तिथला जो धबधबा आहे तो पाहण्यासाठी खूप सारे लोक येतात तिथे आणि मनुदेवीचं दर्शन पण होते त्यांचं। आणि पाहू शकता दुरून पहाड किती सुंदर आणि मस्त दिसत आहेत। तर झाडामुळे ते जास्त दिसत नाही आहेत, पण जेव्हा ते रिअलमध्ये पाहिले ना तेव्हा खूप भारी वाटत होते। जेवढे सुंदर मोबाईलमध्ये दिसत नव्हते तेवढे रिअलमध्ये खूप भारी वाटत होते। तर असं सर्व मनुदेवीकडे जाण्याचा पूर्ण असा रस्ता आहे। खूप निसर्गरम्य असं मस्त वातावरण आहे तिकडलं आणि फोटो काढायसाठी पण खूप भारी मस्त प्लेस आहे। जवळपास कोणी असणार तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता तिथे। छान मस्त एका दिवसाची ट्रिप होऊन जाते। आणि हा आहे वन विभागाच्या आतून जो रस्ता लागते मनुदेवीकडे जाण्याचा। इकडे नेटवर्क अजिबातच नाही आहे आणि तिकडे पूर्ण अशी सागवानचीच झाडे आहेत। पूर्ण अशी डोंगरच आहेत आणि त्याच्यावर मस्त अशी झाडं, ते पूर्ण अशी हिरवे दिसत आहेत। पाहू शकता तुम्ही। सर्व वातावरण एकदम भारी असं होतं आणि सर्वशी रस्ता जो होता तो नागमोडीच होता इकडला। छान मस्त जिकडे पाहू तिकडं असं हिरवं गारच होतं। इकडे नेटवर्क नव्हतं, पण जे सुख होतं ते 100% होतं। हे पाहू शकता, हे उंच असा टावर आहे, तिथून फोटो खूप छान निघतात। तिथे जाऊन पण फोटो काढले आणि आता आलो आम्ही मनुदेवीच्या मंदिराकडे। इकडे जी दुकानं आहेत तिथं देवीचं ओटीचं सामान वगैरे होतं, तिथून काही सामान घेतलं आणि आम्ही निघालो आहे या पायऱ्या चढण्यासाठी मनुदेवीच्या। खूप साऱ्या पायऱ्या आहेत तिथं। मनुमाता ही अनेक खानदेशवासियाची आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांची कुलदेवी आहे। असं म्हटलं जातं की मंदिर अतिशय प्राचीन आहे। इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता ऊर्जा मिळते। आणि इथं खूप सारे अशी मस्त दुकानं आहेत सामानाची। इथून ओटीचं सामान वगैरे घेतलं
आणि आम्ही निघालो. आणि एका साईडने खेळणे, ज्वेलरीचं सामान, असंच काही बरंच सामान होतं तिथं. थोडीशी यात्रा टाईप असते तिथं. नवरात्रात खूप गर्दी असते आणि खूप दुकानं राहतात. खूप साऱ्या पायऱ्या झाल्यानंतर आता आलो आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात. तर हे मंदिराच्या आतमधलं. इथं फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढण्यास मनाई होती, तर आम्ही तिथं काही फोटो वगैरे काढलेच नाहीत. ही बाहेर छोटीशी मनोदेवीची मूर्ती आहे. इथेच लोक देवीची ओटी वगैरे भरतात. आणि मंदिराचा दरवाजा पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे. तर लाकडीच आहे, पण खूप छान मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. आणि हे मंदिराच्या बाहेरील पूर्ण असा मंदिराचा आवार. आणि तुम्ही इथून बघू शकता मनोदेवी, अशी मस्त मनोदेवीची मूर्ती आहे आणि खूप मस्त आहे. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरील थोडाफार परिसर. तर इथे पाहू शकता तुम्ही, ह्या आतून मी थोडासा व्हिडिओ घेतला होता ते आहे. आणि आता हे बाहेरील परिसर आहे, तिथे आहे गणपती बाप्पाची मूर्ती. पाहू शकता इथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला आहे शिवजीची पिंड. हे सर्व देवांना असं काचेच्या आत यासाठी ठेवले असेल की लोक कुंकू वगैरे लावून मूर्त्या खराब नाही व्हावं म्हणून. खूप छान आहे. श्री महालक्ष्मी माताची मूर्ती आहे ही. आणि त्याच्या बाजूला ही आहे तुळजा भवानी मातेची मूर्ती. त्याच्याच बाजूला रेणुका मातेची मूर्ती आहे. आणि हे सप्तशृंगी माता. आणि हे आहेत काळभैरव. असं सर्व इथल्या देवांचं दर्शन केले आहे. आणि हा आहे दीपस्तंभ, पाहू शकता तुम्ही. आणि हा आहे इच्छापूर्ती चिंतामणी दगड, ज्याच्या खाली 10 रुपयाचा कलदार ठेवून वरून 2 हाताने अंगठ्याने दाबायचं असते. जर तो हल्ला तर आपली इच्छा पूर्ण होते, असं आहे. तर इथं पण आम्ही बघितलं, ते खूप गर्दी होती इथं पण. असं सर्व बाहेरील परिसर आहे मंदिराच्या. पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे. मंदिराच्या अगदी जवळच एक सुंदर धबधबा आहे, पाहू शकता तुम्ही. अजून जास्त पाणी पडलेलं नाही इकडे, नाहीतर खूप जास्त पाणी इथून पडते. आणखीन पुढे खूप जास्त इथं गर्दी होणार आहे, जेव्हा खूप जास्त असा पाऊस येणार आहे तेव्हा इथं पाहण्यासारखं खरंच खूप छान असं मस्त वातावरण होईल आहे. ते आता पण पाणी होतं म्हणा, पण एवढं नव्हतं. खूप छान मस्त असं धबधबा वाहत होता. आणि आम्ही आता वरती पायऱ्यावर जाणार आहे. वरती पण एक छोटंसं देवीचं मंदिर आहे तिथे. तर हे आहे ते मंदिर. याच्या आत पण एक देवीची मूर्ती आहे, तिथे दर्शन वगैरे घेणार आहोत आम्ही. ही आहे इथली देवी. आणि इथलं दर्शन करून आम्ही आणखीन वरती निघालेलो आहोत. आणि इकडे पायऱ्या वगैरे काहीच नाही आहे, दगडच आहेत पूर्ण. ह्या इथपर्यंतच अशा पायऱ्या होत्या. आणि सर्वकडे असं हिरवं झाडं वगैरे हेच होते. आणि हा जो रस्ता आहे हा थोडासा माती गोट्याचा असा होता. चालायला थोडंसं अवघड जात होतं, पण तरी आम्ही वरपर्यंत गेलो. वरती पूर्ण असे गोटेच होती आणि गोट्यांमध्ये पाणी येत होतं, ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. असा सर्व हा रस्ता होता. ज्यांना जायचं असते वरती ते जातात, ज्यांना नाही जायचं असते ते नाही जात. तर आम्ही वरती गेलेलो आहोत. वरती पोचल्यानंतर खूप दमून गेलो होतो आणि मी तर थोड्या वेळ इथं बसूनच राहिली. यांनी सर्व असा व्हिडिओ काढला. आणि ही आहे ती वरती सर्व अशी दगड आहेत आणि त्या दगडांमधून असं पाणी वरपासून खालपर्यंत असं वाहत जाते. तर आम्ही धबधब्याच्या वरच्या टोकाला आलो होतो. तर तिथलं पाणी जास्त नव्हतं एकपरी,
पण जेवढं पण होतं त्यात वरती खूप जण आले होते, लेकरं पण आले होते. तर त्यांनी पण या पाण्यात खूप जास्त अशी मस्ती केली, बघू शकता तुम्ही. छोट्याशाच पाण्यात ते उड्या मारत बसले, त्यांना खूप आनंद होत होता. आणि खूप छान मस्त थंडगार असं पाणी होतं हे. आणि वरतून आम्ही परत खाली गेलो आणि खाली हे जे मुलं होती हे अशी खेकडे पकडत होते, हे आहेत ती मुलं. आणि पूर्ण असं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आहे तर परत घरी जाण्यासाठी. तर छान मस्त असं आमचं असं दर्शन झालेलं आहे. कोणत्या पण देवीच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण तिथून बांगड्या किंवा कुंकू घेतोच, तर मी पण इथून कुंकू घेतला आणि परत निघाली आहे रस्त्याने घरी जाण्यासाठी. तर इथं खूप छान मस्त झाडं होती, तर आम्ही रील्स फोटो वगैरे खूप काढले आहे. ही रील्स मी शॉर्टला पण टाकले. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. तुम्हाला आमचा हा मनोदेवी व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्ही इथे आधी आला असाल तर तुमचा अनुभव कसा होता तेही शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.